सगळे जात आहेत मी पण येऊ काय रे? अरे आईंचा विचारच नाही केला. मी एकटी बसून काय हाड मोजणार होईत? बरोबर आहे. येऊ काय? चाल गेलं तर कसं मंगेशीचं दर्शन होईल, हा. मग येता येता वेतोबा होईल, वेतोबा होईल. सातोरीचं दर्शन होईल, सातोरी होईल. हा, येताना कोल्हापूरवर नाही अंबाबाई करूया, अंबाबाई ज्योतिबा करूया. आणि तिकडून खाली उतरूया, अंगणवाडीला जाऊया, कुणकेश्वरला जाऊया, गणपतीपुळे करूया, परशुराम मंदिरात जाऊया, सगळं करूया. चालेल मग जिथे पण हे सगळं फिरवून व्हायला रे. चल मग बॅगा भरायला चला बॅगा भरायला घेऊया. चला हे कसं आता कसं छान एक पिकनिक. चला मस्त पैकी कपल कुठे 90 आणि कुठे ओटी. चला आलात वरती, येतो तर खाली. आता मला काय माहिती होतं असं होईल. मला बीचवर वाळूत बसायचं होतं. सगळं जग नीट दिसतंय, एकदम सगळं जग फिरायला लागलं. आनंद अनुभवायचा होता ना मला. भर 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 लवकर भर. गोवा गोवा गोवा. भर भर बॅग भर. ऐका ना. ओ ऐका ना. हा. ही बघा ही बीपीची गोळी आहे, हा. ही शुगरची गोळी आहे, हो, हो, हे हो, बघा. हो. हा? ही ऍसिडिटीची गोळी हो, आहे, हो. ही उलटीची गोळी आहे, तापाची गोळी ठेवली आहे खालच्या ओके. पाठी. हा मी काय म्हणते, हा, गोव्याला जाऊन रोज एवढ्या गोळ्या खाणार त्यापेक्षा इथेच राहा ना, इथे खा. आईशी फोनवर बोलता येतं, मग फोनवरच बोलणं, माहेर कशाला जातेस? आलात माझ्या माहेरपणावर परत. मी तुमची काळजी वाटते म्हणून बोलतेय ना. हा हा ठीक आहे. तिथे कसं समुद्राची खारी हवा असते ना, म्हणून बोलतेय. काय नाही होत ग, मुंबईत पण आपला खारी वाराचा आहे. चल 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 चल. सगळं भरलंय हो ना. भाऊ टँकर काळजी घ्या स्वतः. झाली की नाही तयारी? चला की. एक मिनिट. काय ग? टँकर का म्हणाले तुम्हाला? भाऊजी सांग आता का म्हणाले, सांग. टँकर. एक मिनिट काय हो भाऊजी, इकडे 2 मिनिट. टँकर का म्हणालात तुम्ही यांना? हे ऐक ना, नको तो परत काहीतरी अजून सांगे. पण टँकर मी कधी अगं टँकर हे आहे ना, मी हा म्हणजे अगं मी इंटेलिजंट आहे ना, सो ते काही अडकलं तर माझ्याकडे ब्रेन टँकर. हा हा ब्रेन टँकर असं तो म्हणाला मला. ट्रेन टँकर. अच्छा तसं. मला वाटलं टँकर म्हणजे असं की काय. चलो 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 चलो. अगं रमे, आई, ए रमे. आले आले. अगं काय कोण फेरीवाले आलेत काय ग? नाही त्यांना कळत नाही का आईला- म्हातारा माणूस? आई आई अगं काय ग, काय एवढा आवाज चाललाय ग? ते आलेत. आई हा, नमस्कार. हा. कॅसाव फुगेवाली आहे ती. रश्मी. आय ग. कसे आहे तुम्ही? हा बरे आहे. डोळं उघडा डोळं उघडा. रोहित्या रोहित्या श्याम्याला घेऊन आलो दोघं आहे आम्ही. श्याम श्याम श्याम. आई मी ऐकलं तुम्ही म्हणे यमराजाच्या रेड्याला चारा चारा गेला होता. हा गेले होते, त्याला चारा चारेला, पाणी दावलं आणि मग तुझा फोटो दावला. पडदा मला घालवायला बसलायस काय रे? आई मी फोटो याला दिसतो आणि समोर याला दिसतो. हे तुला शोधाल बरोबर. हा? काय रे टाकले आता काही चकतायस? आई आता मी तुम्हाला काही बोललो तरी का हो? उगीच आपलं तुम्ही. काय बोलणार आहेस मला? कुठं चालली ग वरात ही? अहो ते सगळे गोव्याला चालले. कुठं चालले रे? गोव्याला आई, गोव्याला. अशा गोव्याला चाललायस काय रे? हा काय आई, आता तुला बरं वाटतंय ना, बरं वाटतं. तर ते तुला बरं वाटावं म्हणून गोव्याला नवस केला होता. तो फेडायला चाललोय आई. फेडा माझं गल करू ग. आई ए दाढी लागते का तुझी? असं बोल. असं बोलत लालू. जातोयस तर मंगेशीचं दर्शन घेशील काय रे? म्हणजे काय, जाणारच आहे मंगेशीला. हो, जाणार आहेत मला अगं म्हणाले. जाणार. आणि तुझी सून एवढी देवभळी आहे, मी तर नवस तिथे ओटी भरून येणार आहे मंगेशी. हा. मंगेशीला आई आई टेन्शन नका घेऊ. हा. आम्ही पण आहे ना बरोबर. हा. सगळं एकदम निम्मन पार पाडू आम्ही. हा. विशेष नाही. तुम्ही हाय बरोबर. हे म्हणजे उघड्या पाचे नागड गेलं ना रातभर हिवानं मेला असं
होईल. म्हणजे काय वटीमध्ये तुझा नारळ टाकणार आहेस होय? आई आई मला काय कळणार आहे वाटेच? ए हा. नमा जा बॅग भर जा. केला घेऊन जा. हा? काय झालं? नाही मी गेले असते पण ते पुरुष चाललेत सगळे त्यात अरे मग त्याला काय होतंय? अगं नाही आई कसं आहे म्हणजे हे बघ पुरुष आहे ना ते बरं नाही वाटत ना. आणि शपथ आमचं ठरलेलं आधी श्याम्या त्याच्या बायकोला घेऊन रोहित त्याच्या बायकोला घेऊन मी आणि नमा असं आम्ही नवरा बायको असं जाणार होतो. हा. पण झालं काय त्या दोघांच्या बायकोंना वेळ नाहीये. नाही दोघांच्याही बायकांना वेळ नाही तर आता बरं वाटत नाही हा. ना. ते दोघं आम्ही दोघं नवरा बायको चालले बरं वाटत नाही ना म्हणून. बरं आहे. बरं आहे पण बरं काय आहे. अंगाला काय भोका पडतायत का? आपलीच माणसं आहेत. जा जा बॅग भर जा. नाही वेळच नाही ना हो माझ्या बायको अजिबात वेळ नाहीये. हा काय आहे ना घरी ते माझं म्हातारा आहे ना त्याला बघावं लागतं ना कोणीतरी पाहिजे ना घरी. त्यामुळे काही बाकी नाही काही. नाही का? मी बी म्हणलं माझ्या बायकोला लाग नाहीच म्हणे गुरांच्या धारा काढायला लागते त्या शेण काढायला लागते ती नाही म्हणे. पण बेचके मध्ये कुठं बांधली तुझी गाय? हाल मध्ये बांधली का किचन मध्ये बांधली? हा? ती म्हणते म्हणून काय तू त्याच्यावर विश्वास ठेवतो? बायकाच्या मनातलं ओळखायला शिकाऱ्या कधीतरी. हा? त्यामुळे तुमचे पाळणे हल्ले नाहीत अजून. ऐक ना आई आता कुठे हे आमचं ध्यान पण तसंच होतं. हा माझं काय मी पाठवलं यांना हानी म्हणला. आमचे हे म्हणत होते कायला पाठवायचं आपल्या वेळ काय होतं का? म्हंटल नाही पाठवू दे. तेव्हा कुठं या ठोंब्याचं काय झालंय? पळणं हल्लाय घरामध्ये. आई मित्रांसमोर काय बोलते? हा बोलती म्हणजे? काय म्हणजे गोव्याला जाऊन तेच ऐकत बसावं लागेल मला. ऐक ना बसते का? जा तू लाडवून ठेवलं बॅगा भरायला घे जा पटकन. कोणाच्या बागा? अहो काय म्हणताय तुम्ही आई? ते नाही म्हणतात ते म्हणतायत ना रोहित भाऊजी बायको नाही हा, म्हणते. नाहीये ना वेळ नाहीये ना. त्याच्या बायकोचा नंबर आहे काय तुझ्याकडे? नंबर आहे. फोन लाव. अच्छा विचारू म्हणतो. बरं ठीक आहे आईचं समाधान आहे का? विचारू. नमा, वहिनी, नमा. हे असतो नॉट रिचेबल असतो बायको नंबर. त्यांचं मन राखूया. अगं ती झोपेत ना उठले तिचं काय ऐकते? काय जरा बॅटरी लो असं लावतो त्यांच्या मनाचं समाधान हो जरा. झोपले असं. फोन ग बसतेस का? फोन लाव. हॅलो रसिका. हा ना मा वहिनी बोला की. अगं रसिका मी काय म्हणते रोहित भाऊजी गोव्याला चाललेत ना. हा त्याचं काय? नाही ते काय झालं मला आई म्हणत होत्या की आता हे पोरं चालले तर तुम्ही बायका पण जा त्यांच्या बरोबर तेवढीच एक तुमची छान संगत होईल ना. तर पण हे रोहित भाऊजी म्हणतायत की रसिका नाही म्हणतेय म्हणून ती नाही येते. तर मी आधी कसं बोलले आधी तवा काही बोलताय ते उलट हेच बोलले मला की आम्ही बापे चाललोय तर तुझ्या बाई माणसाचं काय काम आहे तिकडं. अगं धारा काय नाही म्हणजे रसिका तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये का यायला? नाही मग ठीक आहे घे बॅग भरायला घे आपण निघूया यांच्या सोबत. भरली बॅग काय केलंस? चेन लावली ओ बॅगेची. वहिनी ओ काय ग कसली फास्ट आहेस ग. काय ग? हे काय करतेस? अगं रिक्षा पण आली. ठेव, फोन ठेव. अगं ए ही कुठली रिक्षा आहे तुझ्या भाऊजी? बापानं तू रिक्षा ठेवली. ये ग, ये ती रसिका. यायला निघाले हसतोस काय? आलं का ग? चला रसिका येते मी पण अरे येते नाही, तुमच्या आई, सोबत. आई, आई, अरे, हे सगळे हे झालंय आता. नाही, नाही, काय झालं का? येते ना. नाही अरे कशाला खूळ टाकलं तुम्ही त्यांच्या डोक्यात. नाही यायचं होतं त्यांना पण कोणालाच नाही यायचंय. तू कुठं आता एकटा जाणार आहेस? त्याच्या बायकोला फोन लाव. आई झोप ना. अरे, आई झोप ना तू. अरे ऐका काय झालं? मी ऍक्च्युली मी सांगणार नव्हतो पण तिला जलोफोबिया आहे. म्हणजे पाणी बघून कसं मसं करते ती. हो म्हणजे आमच्या तिकडे खानदेशात आहे ना पांजरा नदी आहे ना तिला अक्कलपाडा धरणातून पाणी सुटलं की हे बम पाणी येतो. ते पाणी बघून ओ माय ओ पाणी पाणी असं करून कुत्तेच पाण्यात ती. हो आणि मध्ये आम्ही तिकडे प्रकाशाला गेलो होतो ना तर तिथे तापी नदी बघून डायरेक्ट कुदली त्याच्यात. हो का? कसं बसावं आचाडलं तिला. हा आता एवढा मोठा समुद्र बघितल्यावर काय करेल ती. नको 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 आई नको, असल्या नाही बायका नको. म्हणतायत तर जाऊ दे. नको ना. ते नाही म्हणतायत त्यांची बायको नाही म्हणणार. नाही मग. अरे ने हळूहळू तिची भीती कमी होईल ना ग. फोन लाव तू. बरं मी लावते. अगं काय अगं तू टेलिफोन ऑपरेटर आहेस का? लगेच फोन केला ना, वहिनी. हॅलो चेतू. हॅलो हॅलो अगं चेतू कशी आहेस? मी बरी आहे ना मा वहिनी. हा, बरं ऐक ना मी काय म्हणते हा? श्याम भाऊजी गोव्याला चाललेत ना. गोवा हो नाही तर कधी. वहिनी ना वहिनी तुमच्या आहे ना गैरसमज राहिलाय वहिनी. हा ते ना ते कॉन्फरन्स साठी चाललेत ना मालेगावले 4 दिवसाची तर कॉन्फरन्स आहे त्यांची.
चेतू अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय ते गोव्याला चाललेत आणि बरं एकटे नाही चाललेत हे मित्र मित्र चाललेत सगळे गोव्याला हॅलो हॅलो काय हॅलो चाटा मारतास तुम्ही नाही काय लाज वाटस का काही अरे नाही ना नाही म्हणजे लाज नाही वाटस लाज सोडतेशी तुम्ही अरे तसं नाही ना ग कसं नाही मग कसं आहे म्हणजे- कसं आहे मला काय बोलले तुम्ही मालेगावला ते कॉन्फरन्स साठी चालले ना हो, हो. हा तिकडे जाऊ राहिले तुम्ही हो, हो, हो. मग आता समजते मला की तुम्ही गोव्याला चालले म्हणून नाही गोवा काय गोवा काय हा गोव्यावरून मालेगावला चाललोय हा. तुम्हाला पागल वाटस का मी काही पण हा? काय काय खुशाल चाटा मारू राहिले तुम्ही अरे. नाही सवयच्या तुम्हाला चाटा मारायची मला? हनीमूनच्या टायमाला पण ना तुम्ही असंच केलं बरं का तुम्ही ना प्रेमाने मी तुमच्या डोक्यावर हात फिरवला तर बट्टा बिगच हातात येऊन गेला ना माझ्या अरे जुनं कसाले काढस तू मग नव काय काढू मी अरे बापरे अरे नवा माबी तुम्ही किडच पडस मी कडे पडस हा? तुंतून वाजाडी राहिनी तू मी तुंतून वाजड राहिनी हा. मी तुंतून हो. वाजड राहिनी तुम्ही घडी या तुम्हाला दाखवते मी नाही, घडी या तुम्ही चेतू ए मनी स्वीटू काय बिटू बिटू बोल नका बरं गोवा आहे ना तर तिकडे म्हणजे हा कॉन्फरन्सची डेट बदलली ना गो हा? कॉन्फरन्सची डेट बदलली तर म्हटलं काय करा आगड्या तर म्हटलं सगळे मिळून गोव्याला जाऊ म्हणजे नमा वहिनी पण येत आहेत रसिका वहिनी पण येत आहेत म्हणून तुला फोन केला ना ते सांगा सगळे येऊ राहिले का हा मग आधी सांगायचं ना तुम्ही तू बोलू देते का नाही ना तर बरं ऐका आपण घेऊन जावं लागेल बरं का अर्धा तो दल्ला कशाला गे कशाला म्हणजे एकटं काय करणार सांभाळणार कोण आहे त्यांना पिचकून गेलं मग बर आप्पाला घे आप्पाला पण सोबत घे हा. काय त्यांना जलपरी बघायची खूप इच्छा होती ती पूर्ण होऊन जाईल गोव्यात. जलपरी? हा फक्त त्यांना सांग की जलपरी रशियन भाषेत बोलते म्हणून हा? हा, सांग बाकी असतं तसं ठेव फोन आता. येते ना चेतू झालं काय टाकल्या तुला काय कळतं काय कळतं तुला झालं काय येते ना झालं. चेतू द्या फोन द्या. ऐका ना चला हा. काय झालं येते आता काय ते ना मग सगळे जाऊया. बॅग भरायला बॅग भरायला घेते आई. ऐका पण काय विषय असा आहे की गाडी आहे 5 सीटर हा आपण झाले आता 6 त्यात बॅगा हो. एवढं होणार कसं म्हणजे बाकीच्यांना कुठे टपावर बसू नाही. काय आई कसं जाणार बाकीचे कसे जाणार ग हा? खरं विचारच केला नाही हो तोच विषय प्रवासाचं कसं करायचं हो ना ते चला नाही. कॅन्सल चला पटकन चला. आम्ही जातोय चल अरे नमे अगं तुझा तो भाऊ आहे ना इजू करतो तो ना त्याचं गाड्यांचं ट्रॅव्हलिंगचा विजू दादाचा ट्रॅव्हलिंगचा स्वतःचा बिझनेस आहे अगं नाही विचार ना विजू दादाला विचारते खूप बिझी आहे ऐक माझं एक मिनिट ऐक ना थांबा ना हॅलो विजू दादा हा नमे बोल हा ऐक ना विजू दादा काय झालं गोव्याला जायचंय तर ना 1 2 4 7 8 जण आहेत 8 जण हा. तर मग गाडी होईल का रे अरेंज एखादी नाही ग नमे माझी गाडी नाशिकला गेली ग लव यू विजू दादा अरे मला जायचंय भाऊजींना जायचंय आणि भाऊजींचे मित्र आणि त्यांच्या बायकाच आम्ही कपल जाणार आहोत आणि एकाचे ते काका पण आहेत ते. अच्छा भाऊजी पण आहे हा. अरे भाऊजींना पाहिजे ते सांगायचं ना आधी हा, मग तेच. आहे मग एक 14 सीटर गाडी आहे घेऊन जा आहे ना 14 सीटर गाडी हा. नाही, विजय अरे ते मला नाही परवडणार भाव तुझा ऐक तू अरे खूप लागतो भाऊजी तुमच्यासाठी काय पण डिझेल टाकाने घेऊन जा ना झालं बरं मग नाही बोलतोस का ऐकू येत नाहीये का ते म्हणतात दादा बोलते पाठवतो गाडी ना मी पाठवतो हा पाठवून दे चला हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आता जाग मी काय बसले मी आले मी ऐक ना मी काय म्हणते हा. आता तुम्ही सगळे जात आहेत मी पण येऊ काय रे अरे आईंचा विचारच नाही केला मी एकटी बसून काय हाड मोजणार होईत बरोबर आहे. येऊ काय चाल गेलं तर कसं मंगेशीचं दर्शन होईल हा. मग येता वेतोबा होईल वेतोबा होईल. सातोरीचं दर्शन सातोरी होईल, हा. मग येताना कोल्हापूरवर नाही अंबाबाई करूया अंबाबाई ज्योतिबा करूया आणि तिकडून खाली उतरूया अंगणवाडीला जाऊया कुणकेश्वरला जाऊया गणपतीपुळे करूया परशुराम मंदिरात जाऊया सगळं करूया सगळं करूया चालेल मग जिथे पण हे सगळं फिरवून व्हायला रे चल मग बॅगा भरायला घेऊ. चला बागा भरायला घेऊया चला हे कसं आता कसं छान एक पिकनिक चला मस्त पैकी कपल कुठे 90 आणि कुठे ओटी चला आलात वरती येत होतो ना खाली आता मला काय माहिती होतं असं होईल मला बीचवर वाळूत बसायचं होतं सगळं जग नीट दिसतंय एकदम सगळं जग फिरायला लागलं
हा आनंद अनुभवायचा होता ना मला. मुळात आलात कशाला वरती? 5 मिनिटात येत होतो ना खाली मी. तुझी 5 चला, मिनिटं लवकर यायचं नाही मग. चला चला निघूया सगळे. वा हा चांगला प्लॅन झाला खरं तर. आई अरे तुम्हाला राहिले या हळूहळू आई. अहो एक मिनिट अहो माऊचा विचारच नाही केला. काय ग अरे काय माणसात, माऊच्या शाळेची सुट्टी होईल ना. माझ्या मुलीला अख्खं विसरलात तुम्ही. नाही नाही तसं नाही आई आई नाही, नाही, बरोबर आहे. माऊच्या शाळेचा खाडा नाही व्हायला पाहिजे. मला एक बाप म्हणून असं वाटतं माऊच्या शाळेचा खाडा नाही व्हायला पाहिजे. पटकन चला. ती लय बेकार अगं, नामे. लय बेकार असतं ती. माऊची वर्गातली शिक्षिका आणि ट्युशनची शिक्षिका एकच आहे ना. हो समजून घेईल ना ती. माऊला हाक मार. अगं ए माऊला हाक मार बाबा, पहिला. त्यांची इच्छा आहे. असा- माऊ माऊ हो काय झालं? ए, इकडे ये बाळा. ए, बाय. आले. काय झालं? इकडे माऊ इकडे ये ग. आजीकडे. इथे काय? माऊ गोव्याला जायचं का ग? चालेल, जायचं मंगेशीच्या दर्शनीला आवडेल ना. जायचं. ए आवडेल ना का आवडेल, शाळा नाही येऊ द्या. पण मॅडम जे आमच्या ते काही महत्वाचं शिकवतच नाही. तू नको ठरूस, कळलं? शाळेत जायचा. पण मॅडमनी सांगितले देवस्थानाला जाऊन देवाला पत्र लिहायचंय. देवाला पत्र लिहायचंय. देवाचा पत्ता आहे तुझ्याकडे? हो, काय? कंपोस्ट देवाचं घर. बघितलं का हुशार माझ्यावर गेली. एवढंच आहे पण कशी चट चट बोलते. चट्टा चट्टा नाही बोलत, प्रमोशन बोलत आहे. कसं बोलत रे? कसं बोलत? जायचं का गोव्याला? जाऊया ना. चल मग. गोव्याला जाऊया